करायला गेले की इथे वेगळंच काम वाढून बसतं. तुमच्यासोबतही असं होतं का? ऑफिस मधून आल्यानंतर ही सगळी कामं आवरायची बाकी होती. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करते. आल्यानंतर संध्याकाळच्या कामाला लागले. व्हिडिओ एडिट करताना व्हिडिओचे जे मी स्पीड वाढवला आहे ते पाहून असं वाटतं की कदाचित कामांचा स्पीड पण असाच वाढवता आला असता आणि ही घरातली कामं ही अशीच पटापट आवरता आली असती तर किती छान झालं असतं ना. आपल्याला खूप सारा वेळ मिळाला असता बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि आराम करण्यासाठी सुद्धा. तर इथे बघा मोड आलेत मटकीला छान. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची चाळणी नक्की घेऊन ट्राय करा. खूप छान मोड येत आहेत कडधान्यांना. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि इथे बघा आईने जे लोणचं बनवलं होतं तर आता त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. ते लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेणं दिवसातून 2 वेळा, त्याला हवेशीर ठेवणं, हे सुद्धा खूप मेहनतीचं काम वाटतंय मला आणि हे मला करावंच लागणार आहे. डब्यामध्ये पीठ टाकत होते तेवढ्यात हे पीठ खाली सांडून बसलं. आणि या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा आपण किचन ओटा व्यवस्थित क्लीन केलेला असतो. पीठ भरता भरता बाहेर पावसाचा आवाज आला म्हणून तो बघायला गेले. छान हवा सुटली आहे बाहेर. तेवढ्यात तिथे छोटे जे पॉट्स ठेवलेत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, बघितलं आणि पाणी टाकलं. लोक म्हणतात काय काम आहे बाई तुला? तर हे बघा, आमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्याच्या 3 पट जास्त डब्बे मला करावे लागतात आणि तेवढे घासावेही लागतात. आणि हा कप मला खूप आवडतो तर उद्या मी हा ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे चहा पिण्यासाठी. हा माझ्या ओल्ड ऑफिसमध्ये मला गिफ्ट केला होता. सगळी कामं आवरल्यानंतर आरामात बसून हा पिझ्झा खाल्ला. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय.